ती एमपीएससी आपल्या राज्यामध्ये स्थापन झाल्यापासून ज्या पद्धतीचा कारभार करत होते, अलीकडच्या काळामध्ये एमपीएससीनी सुद्धा प्रायव्हेटायझेशनचं धोरण स्वीकारलेलं आहे. आणि म्हणून पहा तुम्ही आयबीपीएस आणि टीसीएस या दोन कंपन्यांना जेव्हापासून एमपीएससीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षेचं काम देण्यात आलेलं आहे, तेव्हापासून सातत्याने या राज्यामध्ये एमपीएससीच्या घेतलेल्या परीक्षांमध्ये घोटाळे आपल्या सर्वांना पाहायला मिळत आहे. अनेक वेळा गेल्या 5-7 वर्षामध्ये अनेक वेळा विद्यार्थ्यांचे मोर्चे निघाले, विद्यार्थ्यांचे आंदोलन झाले. सातत्याने या राज्यातल्या सर्व आमदारांना तुम्हाला आम्हाला बच्चूभाऊ सगळ्यांना फोन येतात की एमपीएससीची कार्यप्रणाली बरोबर नाही आहे, तिथे घोटाळे होतात, आमच्या परीक्षेमध्ये आमचं नुकसान होते आणि राज्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नोकऱ्यांची उपलब्धता असते, परंतु त्या नोकरीची भरती सुद्धा आपण करत नाही आहे. आणि समजा ती भरतीची प्रक्रिया सुरू केली आणि त्याच्याकरता त्या भरतीकरता एमपीएससीच्या माध्यमातून ज्या काही परीक्षा आपण कंडक्ट करतो त्या परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोळ होतो. इथे बंटी पाटील साहेबांनी सुद्धा एका परीक्षेचा उल्लेख केला, त्याचा उल्लेख मी दुसऱ्या अर्थाने या ठिकाणी करणार आहे की मृद व जलसंधारण विभागाची जी परीक्षा झाली होती ऑनलाईन, त्याच्यामध्ये टीसीएस या कंपनीला जे काम देण्यात आलं होतं, त्या टीसीएसच्या कर्मचाऱ्यांनी त्या परीक्षार्थीला एका उमेदवाराला त्या ठिकाणी सर्व प्रश्नांची उत्तरं दिले. 25,000 रुपयाची त्यांनी लाच स्वीकारली आणि म्हणून तो पोरगा त्या परीक्षेमध्ये पास होऊ शकला. परंतु कालांतराने जेव्हा प्रत्यक्षामध्ये आपल्या कॅमेराच्या माध्यमातून सीसीटीव्हीच्या माध्यमातून ते फुटेज काढले तेव्हा ते प्रकरण उघडकीस आलं. आणि म्हणून प्रत्येक वेळेस अशा पद्धतीचा वेगवेगळे गैरप्रकार आपल्याला पाहायला मिळाले. हे जे काही आपल्या वेगवेगळ्या परीक्षांची आन्सर की देण्यात येते, ती आन्सर की खरं म्हणजे दुसऱ्या दिवशी त्या विद्यार्थ्यांना मिळाली पाहिजे, पण अनेक वेळा त्या परीक्षेची आन्सर की सुद्धा त्या विद्यार्थ्यांना वेळेवर मिळत नाही. आणि त्याच्यामुळे प्रत्यक्षामध्ये या संपूर्ण कारभाराच्या बाबतीमध्ये विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. हे जे काही आपल्या एमपीएससीच्या परीक्षेमध्ये एक नॉर्मलायझेशन प्रकार आहे, जसं विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये आपण रिव्हॅल्युएशन करतो, कारण मला मिळालेले मार्क हे योग्य त्या पद्धतीचं व्हॅल्युएशन झालं नाही असा त्या परीक्षार्थीचा त्या ठिकाणी आरोप असतो, तर त्या संदर्भामध्ये आपण रिव्हॅल्युएशन नावाचा प्रकार सर्व विद्यापीठामध्ये ती प्रोसेस आहे. परंतु ती एक पारदर्शक पद्धतीची प्रोसेस असल्यामुळे विद्यापीठाच्या त्या प्रक्रियेमध्ये कुठल्याही प्रकारचा संदिग्धता दिसून येत नाही. परंतु एमपीएससीमध्ये ज्या पद्धतीचं नॉर्मलायझेशन केलं जाते त्या विद्यार्थ्यांना हे कळतच नाही की त्यांनी मुळामध्ये जे आन्सर शीटमध्ये आपले जे काही उत्तरं दिलेलं आहे ते उत्तरं अचूक आहेत की नाही आहेत, आणि नसेल तर का बरं ते अचूक नाही आहे असा प्रश्न त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये राहतो. आणि अतिशय क्लिष्ट अशा पद्धतीची ती प्रक्रिया आहे. आणि त्याच्यामुळे हा नॉर्मलायझेशन नावाचा जो प्रकार आहे, हा नॉर्मलायझेशन नावाचा प्रकार हा बंद केला पाहिजे अशा पद्धतीची मागणी सातत्याने त्या विद्यार्थ्यांची राहिलेली आहे. खरं म्हणजे आता अलीकडच्या काळामध्ये काही दिवसांपूर्वी आपल्या राज्यामध्ये एमपीएससीच्या माध्यमातून एक निर्णय घेतला की गट ब आणि गट क राजपत्रित अधिकारी ज्या वेगवेगळ्या पदांसाठी आपण या परीक्षा घेतो, या परीक्षा त्या ठिकाणी प्रिलिम्सची कंबाईन परीक्षा घेतो, ती आपली ऑफलाईन पद्धतीने होती. अलीकडच्या काळामध्ये हा निर्णय एमपीएससीच्या माध्यमातून घेण्यात आला की त्या ऑनलाईन पद्धतीनं त्या ठिकाणी तशा पद्धतीची कंबाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. मी सांगितलेले सर्व जे प्रकार आपण पाहिलेले आहे की सातत्याने या पेपर फुटीचे प्रकरण असतील किंवा तांत्रिक अडचणी असतील, सर्व्हर डाऊन झालं असेल, सायबरचे गैरव्यवहार झाले असेल, असे अनेक सातत्याने गैरप्रकार आपल्याला या परीक्षेमध्ये पाहायला मिळतात. साधारणतः एमपीएससीच्या या सर्व प्रकारच्या परीक्षेमध्ये ग्रामीण भागातले विद्यार्थी मोठ्या प्रमाणामध्ये ही परीक्षा देतात, कारण त्यांना सुद्धा वाटते की या परीक्षेच्या माध्यमातून पास होऊन आपल्याला सुद्धा सरकारी नोकरी मिळाली पाहिजे आणि म्हणून त्या परीक्षेचा ते पूर्णपणे अभ्यास करतात. परंतु कम्प्युटरायझेशन किंवा संगणकीकरणाच्या माध्यमातून या ज्या परीक्षा घेतल्या जातात त्याच्यामध्ये अनेक वेळा ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना अडचण निर्माण होते. त्यांना ते त्या कम्प्युटरशी इतके यूज टू राहत नाही, त्यांना इतकं ज्ञान पूर्णपणे राहत नाही आणि त्याच्यामुळे परीक्षेच्या दिवशी त्या संगणकावर बसल्यानंतर त्यांना अनेक वेळा पुष्कळशा तांत्रिक अडचणींना सामना करावा लागतो. आणि म्हणून ह्या सर्व परीक्षा ज्या आहे त्या ऑफलाईन पद्धतीने कराव्या अशा पद्धतीची त्या ठिकाणी मागणी सातत्याने आहे. खरं म्हणजे मागल्या काळामध्ये आपण सरकारच्या माध्यमातून आपण एमपीएससीच्या माध्यमातून आपण माहिती मागवली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की वेगवेगळ्या राज्यांमध्ये या सर्व प्रकारच्या पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या ज्या परीक्षा आहेत या ऑनलाईन पद्धतीने होतात, परंतु प्रत्यक्षामध्ये आम्ही त्या ठिकाणून सर्व प्रकारची माहिती आणली तर असं लक्षात आलं की केरळमध्ये असेल, तेलंगणामध्ये असेल, आंध्र प्रदेशमध्ये असेल, राजस्थानमध्ये असेल, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, बिहार आणि हिमाचल प्रदेश या सर्व राज्यांमध्ये त्यांच्या पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या माध्यमातून ज्या परीक्षा होतात त्या ऑफलाईन पद्धतीनेच परीक्षा होतात. आणि म्हणून केवळ आपल्या राज्यामध्ये आपण त्या ठिकाणी कम्प्युटराइज पद्धतीने किंवा त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने ती परीक्षा घेण्याचा अट्टहास का बरं, हा एक मोठा प्रश्न आहे. आमची तर ही मागणी आहे की एमपीएससी पूर्वीच्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं त्या परीक्षा घ्यायच्या
तशाच पद्धतीनं परीक्षा घेतल्या पाहिजे. IBPS कंपनी असेल किंवा TCS असेल यांच्या माध्यमातून होणारे घोटाळे, सातत्याने त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना होणारं नुकसान, आणि म्हणून अत्यंत आपले विद्यार्थी जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये हतबल झालेले आहे. आणि म्हणून आमची मागणी आहे की या राज्यामध्ये ज्या पद्धतीनं जसं नीटची सुद्धा परीक्षा, जरी ती केंद्राची परीक्षा असेल, नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या माध्यमातून देशभरामध्ये 21 लाख विद्यार्थ्यांकरता ती परीक्षा घेण्यात आली, त्याच्यामध्ये पेपर फुटला, तो पेपर फुटला महाराष्ट्रामध्ये. आता TETचा काल पेपर होता 28 तारखेला, आणि ते सुद्धा पेपर 27 तारखेला फुटला गेला. भिवंडीमध्ये पोलीस ठाण्यामध्ये FIR दाखल झाली. आज सकाळी 289च्या माध्यमातून त्याच्यावर सुद्धा आपण सर्वांनी चर्चा केली, त्याच्यावर मंत्री महोदयांनी उत्तर सुद्धा दिलेलं आहे, आणि कशा पद्धतीचा घटनाक्रम झाला हे सर्व सांगितलं. तर याच्यामध्ये मूळ कारण काय? ऑनलाईन पद्धतीनं जेव्हा आपण परीक्षा त्या ठिकाणी घेतो, त्याची जी त्या ठिकाणी सिक्रेसी मेंटेन करावी लागते परीक्षेच्या बाबतीमध्ये, ती सिक्रेसी मेंटेन केल्या जात नाही. आणि म्हणून अशा TCSचे किंवा जे काही आपले IBPS कंपनीचे कर्मचारी आहेत, हे कर्मचारीच ते पेपर फोडतात ना, मग त्या पारदर्शक पद्धतीची जी परीक्षा आपल्याला घ्यायची असते त्याला त्या कुठेतरी अंकुश लागतो. आणि म्हणून या परीक्षा आपल्या पुन्हा एकदा त्या ऑफलाईन पद्धतीनं झाल्या पाहिजे, अशा पद्धतीची मागणी मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि म्हणून या ठिकाणी आता आपल्या वेगवेगळ्या विभागामध्ये जर आपण जे रिक्त पदं जर बघितले, तर राज्यातल्या वेगवेगळ्या विभागामध्ये 2,97,880 पदं हे अजूनही रिक्त आहे. आणि ही माहिती मंत्री महोदयांनी विधानसभेमध्ये दिली. मागच्या काळामध्ये, मागच्या अधिवेशनामध्ये विक्रम काळे साहेबांनी तो प्रश्न उपस्थित केला, त्यावर सुद्धा उत्तर देताना त्यांनी सांगितलं की राज्यातल्या वेगवेगळ्या विभागामध्ये 2,97,000 पदं रिक्त आहेत. या पदाच्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांच्या मनामध्ये त्यांना अपेक्षा आहे की आपल्याला शासकीय नोकरी किंवा निमशासकीय नोकरी मिळाली पाहिजे. परंतु या सर्व परीक्षा राज्यभरामध्ये जेव्हा होतात किंवा वर्षभरामध्ये होतात, तेव्हा वेगवेगळ्या परीक्षा देण्यासाठी तो विद्यार्थी उत्सुक राहतो. कारण त्याला वाटतं की एका परीक्षेमध्ये पास नाही झालो तर दुसऱ्या परीक्षेमध्ये बी पास होईल, मला नोकरी मिळेल. आणि म्हणून या सर्व परीक्षेमध्ये त्याला ज्या पद्धतीचं त्या ठिकाणी पैसे भरावे लागतात, महानगरपालिकेच्या परीक्षा आहेत, जिल्हा परिषदच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा आहेत, आपल्या MPSCच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा आहेत, या सर्व परीक्षांचा तो त्या ठिकाणी ओझं त्या विद्यार्थ्यांच्या मनावर राहते, त्यांना ती आर्थिक त्या ठिकाणी चणचण राहते. आणि म्हणून अनेक वेळा ते विद्यार्थी पूर्णपणे ते सर्व परीक्षा देऊ शकत नाही. म्हणून आमची मागणी आहे की एक तर आपण MPSCच्या माध्यमातून जे प्रायव्हेटाईज करून आपण त्या ठिकाणी IBPS आणि TCS या कंपन्यांना जे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेला आहे ते रद्द करण्याची मागणी या ठिकाणी या प्रस्तावाच्या माध्यमातून माझी आहे. आणि MPSCच्या माध्यमातून किंवा राज्य शासनाच्या माध्यमातून आपण या सर्व परीक्षा कंडक्ट करण्यासाठी एक कॉमन परीक्षा आयोग आपण नेमला पाहिजे. आणि त्या परीक्षा आयोगाच्या माध्यमातून राज्यामध्ये सर्व विभागाच्या ज्या काही परीक्षा होतील त्या सर्व परीक्षा त्या परीक्षा आयोगाच्या माध्यमातून घेतल्या पाहिजे. सरकारच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्या परीक्षा कंडक्ट केल्या पाहिजे. MPSCच्या माध्यमातून किंवा या ज्या IBPS आणि TCS या कंपनींना जेव्हा परीक्षा घेण्याचं आपण कॉन्ट्रॅक्ट देतो, तर ते लिटरली आपले कम्प्युटर इन्स्टिट्यूट जे गल्लोगल्ली राहतात त्यांना ते परीक्षेचं केंद्र देतात. खरं म्हणजे आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या महाविद्यालयांचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे. A ग्रेडचे कॉलेजेस सुद्धा आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे, शासकीय महाविद्यालय सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहे. परंतु MPSCचं मला काही समजतच नाही की त्या IBPS किंवा या सगळ्या कंपन्यांचा आग्रह का बरं की त्या कम्प्युटर इन्स्टिट्यूटला त्या ठिकाणी परीक्षाचं केंद्र देतात. आणि हे सर्व जे इकडे चांगले कॉलेजेस असताना सुद्धा त्यांना ती परीक्षा घेऊ देत नाही. आणि म्हणून मग त्यांना त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं ते पेपर फोडणीचं प्रकरण असेल किंवा आणखीन बाकीचे प्रकार असतील ते सर्व प्रकार करायचे असतात, म्हणून त्यांनी ते अशा पद्धतीचे सेंटर निवडण्याचं काम करतात. म्हणून अशा पद्धतीच्या IBPS किंवा TCS कंपनीच्या माध्यमातून जे प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहे त्यांना कुठल्याही पद्धतीची परीक्षा घेण्याचा अधिकार देण्यात येऊ नये. राज्यातले जे काही मान्यताप्राप्त महाविद्यालय आहेत, राज्याच्या विद्यापीठाच्या माध्यमातून जे काही मान्यताप्राप्त महाविद्यालय आहेत त्या महाविद्यालयामध्येच अशा पद्धतीच्या परीक्षा झाल्या पाहिजे. आणि ते परीक्षा आपण त्या ठिकाणी सेंटर देताना सुद्धा एका गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की त्या सर्व परीक्षा केंद्रांवर सर्व प्रकारच्या सुविधा असल्या पाहिजे. अनेक परीक्षा आपल्या एप्रिल महिन्यामध्ये, मे महिन्यामध्ये होतात. नागपूरमध्ये, विदर्भामध्ये, आपण सुद्धा विदर्भामधले आहे, 47चं टेम्परेचर आपलं त्या ठिकाणी जातात, ऊन मोठ्या प्रमाणामध्ये असते आणि त्या उष्णतेच्या वातावरणामध्ये त्या ठिकाणी कुठे पंखे नाही, कुठे कूलर नाही, अशा अवस्थेमध्ये त्या परीक्षा होतात. तर तेव्हा त्या ठिकाणी दूरवरून येणाऱ्या विद्यार्थ्यांवर सुद्धा त्या वातावरणाचा त्या ठिकाणी परिणाम होतो. दुसरी एक महत्त्वाचा मुद्दा मला या ठिकाणी उपस्थित करायचा आहे की अनेक परीक्षांचे जे सेंटर राहतात ते त्या ठिकाणी डिव्हिजन स्तरावर होतात. म्हणजे विदर्भा करतात किंवा पूर्व विदर्भ करता नागपूर शहरामध्ये सेंटर होतात. आता गडचिरोलीवरून येणारा विद्यार्थी, भामरागडवरून येणारा विद्यार्थी, सिरोंचावरून येणारा विद्यार्थी, चंद्रपूरच्या शेवटच्या तालुक्यामध्ये येणारा विद्यार्थी हा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये 300 किलोमीटरचा प्रवास करून जर तो नागपूरला येईल
आणि तो नागपूरला आल्यानंतर मग त्याची मानसिकता परीक्षा देण्याचं असेल त्याचं टेम्परामेंट याच्यावर सुद्धा त्याचा परिणाम होतो. आणि म्हणून अशा पद्धतीचं मनमानी पद्धतीनं हे सेंटर देणं हे सुद्धा बंद झालं पाहिजे ना. विद्यार्थी संख्या जरी कमी असली तरी त्यांच्या जिल्ह्यामध्ये किमान डिस्ट्रिक्ट पातळीवर त्यांचं जर सेंटर राहिले तर त्याची होमोजिनिटी एक वेगळी असते, त्याचं एक टेम्परामेंट वेगळं असते, त्याचा फायदा त्याला होऊ शकतो. आणि म्हणून परीक्षा केंद्र सुद्धा देताना तशा पद्धतीचे नियम हे एमपीएससीला लागू करण्यासंदर्भामध्ये सुद्धा शासनानं तशा पद्धतीचं इंटरफेरन्स केलं पाहिजे. शेवटी ऑटोनॉमस आहे म्हणून काय झालं, स्वायत्त एमपीएससीला म्हणून तुम्ही कोणत्याही पद्धतीचे कारभार कराल का? आपल्या राज्यातले जे काही 26-27 आपल्या राज्य शासनाचे विद्यापीठ आहेत हे सर्व विद्यापीठ सुद्धा स्वायत्त आहेत, एमपीएससी स्वायत्त आहे म्हणून तुम्ही कशाही पद्धतीचा कारभार कराल का? विद्यार्थ्यांवर तुम्ही अन्याय करणार का? विद्यार्थ्यांचं नुकसान करणार का? आणि म्हणून या एमपीएससीवर सुद्धा त्या ठिकाणी अंकुश आपण लावला पाहिजे. खरं म्हणजे वर्षातनं एकदा एमपीएससी राज्यपाल महोदयांकडे आपला अहवाल पाठवतात. राज्यपाल महोदय आपल्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये तशा पद्धतीचे त्या अहवाल या ठिकाणी त्याचं वाचन केलं जाते. परंतु दुर्दैवाने मी आतापर्यंत 5 वर्षात एकदाही एमपीएससीच्या अहवालावर या सभागृहामध्ये चर्चा करताना कधी पाहिलं नाही. आणि त्या अहवालामध्ये काय की केवळ आम्ही राज्यामध्ये केवळ या वर्षी आम्ही किती परीक्षा घेतल्या, किती परीक्षार्थी त्या ठिकाणी त्या परीक्षेमध्ये बसले होते, किती उत्तीर्ण झाले, कोणाची मेरिट लिस्ट लागली, कोणाची सिलेक्शन कमिटी लागली, एवढ्यावर तो अहवाल त्या ठिकाणी मर्यादित राहू नये. 2 मिनिटं फक्त घेतो. बैठक कामकाज संपेपर्यंत वाढवण्यात. तर माझी ही मागणी आहे की त्या एमपीएससीच्या अहवालाच्या माध्यमातून त्या ठिकाणी स्पष्टपणे सर्व गोष्टीचा उल्लेख असला पाहिजे ना, की किती परीक्षा आपण मागल्या वर्षी घेतल्या होत्या, किती परीक्षेचा निकाल लागून सिलेक्शन होऊन किती विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाल्या, अशा पद्धतीचा उल्लेख त्याच्यामध्ये असला पाहिजे. आणि किती परीक्षांचे घोटाळे झाले, कोणत्या कारणास्तव घोटाळे झाले, संबंधितांवर आपण कोणते गुन्हे दाखल केले, अशा पद्धतीचा उल्लेख सुद्धा त्या एमपीएससीच्या अहवालामध्ये असला पाहिजे. हा जोपर्यंत आपण त्या सभागृहामध्ये त्याची चर्चा करणार नाही तोपर्यंत एमपीएससीच्या कारभारावर तशा पद्धतीचा अंकुश लागणार नाही. आणि म्हणून आमची मागणी आहे की राजस्थान सरकारने एक चांगला निर्णय घेतला, एक क्रांतिकारी निर्णय घेतला की तुम्ही वर्षभरामध्ये कितीही परीक्षा द्या, तुम्ही एमपीएससीची परीक्षा द्या, तुम्ही वेगवेगळ्या महानगरपालिकेच्या परीक्षा द्या, तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परीक्षा द्या, या सर्व परीक्षामध्ये वर्षातनं त्या विद्यार्थ्यांना एकदाच पैसे भरायचे, एकदा पैसे भरायचे. म्हणजे 1000 रुपये भरले की त्या वर्षभरामध्ये त्या राज्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या शासकीय किंवा निमशासकीय नोकरीच्या संदर्भामध्ये जी काही परीक्षा त्याला द्यायची आहे त्याला एकदाच पैसे द्यावे लागेल. तशा पद्धतीचा निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून आमची विनंती राहणार आहे की मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा या बाबतीमध्ये तशा पद्धतीचा सकारात्मक निर्णय घेतला पाहिजे. आणि आपल्या राज्यातल्या विद्यार्थ्यांना न्याय देण्याच्या उद्देशाने त्यांनी राज्यामध्ये परीक्षा आयोग नेमला पाहिजे. सर्व प्रकारच्या परीक्षा आयोगाच्या माध्यमातून परीक्षा कंडक्ट केल्या पाहिजे पारदर्शक पद्धतीने आणि सिक्रेसी मेंटेन करून कोणतेही पेपर फुटीचे प्रकरण न होता तशा पद्धतीच्या परीक्षा घेतल्या पाहिजे. हा एक आहे. आणि दुसरा महत्त्वाचा निर्णय म्हणजे की या राज्यातल्या विद्यार्थ्यांना कुठलीही परीक्षा देण्यासाठी वर्षातनं केवळ एकदाच पैसे भरावा लागेल, ही जर व्यवस्था केली. कारण मागच्या काळामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून सुद्धा वेगवेगळ्या पदाच्या परीक्षा घेण्यात आल्या आणि त्या परीक्षा वेळेवर कॅन्सल झाल्या. 2-2 वर्ष 3-3 वर्ष त्या परीक्षा घेतल्याच नाही, पुन्हा त्या परीक्षा झाल्याच नाही. मग त्या विद्यार्थ्यांनी जे पैसे भरले ते गेले कुठे? तुम्ही जर एका विद्यार्थ्याचं जर पाहिलं की वर्षातनं तो समजा 8 ते 10 परीक्षांकरता पैसे भरतो तर करोडो रुपयाचा त्या ठिकाणी महसूल, आपल्याला करोडो रुपयाचे पैसे हे सरकारला मिळतात. मग इतके करोडो रुपये मिळून सुद्धा अशा पद्धतीचे पेपर फुटीचे प्रकरण होत असेल तर हे चिंतेची बाब आहे. आणि म्हणून आमची मागणी आहे की ज्या पद्धतीनं ऑफलाईन पद्धतीनं आपण ज्या काही कंबाईंड प्रिलिमचे एक्झामिनेशन आपण घ्यायचो त्याच धर्तीवर ऑनलाईन पद्धती न स्वीकारता, ऑनलाईन पद्धतीचा त्या ठिकाणी आग्रह न धरता ऑफलाईन पद्धतीनं आपण सर्व प्रकारच्या परीक्षा घ्यावा, ही विद्यार्थ्यांची मागणी आपण सर्वांनी गृहीत धरावी आणि तशा पद्धतीचा निर्णय घ्यावा, ही या निमित्ताने मी त्या ठिकाणी विनंती करतो.